4077 एप्लीकेशन आई है, उसमें से 4000 के करीब को लोगों को बर्थ सर्टिफिकेट दिया जा रहा है। तो ये बड़े प्रमाण में जो उन्होंने डॉक्यूमेंट जोड़े हैं, वो मैंने 110 प्रूफ दिए कि जिनके डॉक्यूमेंट फर्जी है। ये तो 110 एक सैंपल करके, अब पुलिस ने इसमें एफआईआर दर्ज करना है। यहाँ पर कुछ पॉलिटिकल लीडर, एक जो आतंक संगठित संस्था का पदाधिकारी है और एक बांग्लादेश हिंदुस्तान बॉर्डर का एक एजेंट है, ये इसके पीछे है। जांच में ये सब पहला जो टारगेट है कि जो बांग्लादेशी रोहिंग्या ने ये एप्लीकेशन दी है, अब ये सिद्ध हो चुका है कि फर्जी है, तो उनके खिलाफ गुनाह दाखिल किया जाए, उनको उठाकर वापस विदेश भेजा जाए, उनके देश में के अंतर्गत बड़े प्रमाण में बांग्लादेशी रोहिंग्या घुसखोर को, घुसपैठिए को यहाँ कर उनका जन्म मालेगांव में हुआ है, ऐसा प्रमाण पत्र लेने का एक बड़ा घोटाला जो कट कारस्थान है, वो मैंने आज उसका खुलासा किया है। आज पुलिस स्टेशन में शिकायत दाखिल की है। 30 दिसंबर 2024 को तहसीलदार ने मुझे अधिकृत और जिलाधिकारी ने कल मुझे कहा कि 31 दिसंबर तक 4077 एप्लीकेशन आई है, उसमें से 4000 के करीब को लोगों को बर्थ सर्टिफिकेट दिया जा रहा है। तो ये बड़े प्रमाण में जो उन्होंने डॉक्यूमेंट जोड़े हैं, वो मैंने 110 प्रूफ दिए कि जिनके डॉक्यूमेंट फर्जी है। ये तो 110 एक सैंपल करके, अब पुलिस ने इसमें एफआईआर दर्ज करना है। यहाँ पर कुछ पॉलिटिकल लीडर, एक जो आतंक संगठित संस्था का पदाधिकारी है और एक बांग्लादेश हिंदुस्तान बॉर्डर का एक एजेंट है, ये इसके पीछे है। जांच में ये सब सामने आएगा। सर, नासिक मोर्चन बैंक के अभी आपने यहाँ पे क्या शिकायत दर्ज करवाई? मैंने ये सब प्रूफ के साथ में 110 लोगों का सैंपल, जो 30 दिसंबर को 1106 थे, एकदम अचानक एक दिन में 3000 कैसे एडिशनल आ गए, इसमें कौन अधिकारी इन्वॉल्व है, जो फोर्जरी करके जो डॉक्यूमेंट प्रूफ करके दिए गए, ये सब डॉक्यूमेंट्री एविडेंसेस दिए हैं। आईपीसी 465, 467, 468, पासपोर्ट एक्ट, इन सब के अंतर्गत अब कार्रवाई होगी। सर, नासिक आपने दोषी पे कार्रवाई होनी चाहिए, अधिकारी पे क्या मानते हैं? मेरा पहला जो टारगेट है कि जो बांग्लादेशी रोहिंग्या ने ये एप्लीकेशन दी है, अब ये सिद्ध हो चुका है कि फर्जी है, तो उनके खिलाफ गुनाह दाखिल किया जाए, उनको उठाकर वापस विदेश भेजा जाए, उनके देश में भेजा जाए, और इनको मदद करने वाले जो पॉलिटिकल एजेंट है, जो बांग्लादेश पश्चिम बंगाल बॉर्डर पर का जो एजेंट है, और यहाँ पर एक आतंकी संस्था से संबंधित व्यक्ति, इनके ऊपर फौजदारी का मालेगांव मध्ये आता बांग्लादेशी रोहिंग्या घुसखोरांना बर्थ सर्टिफिकेट, जन्माचं प्रमाणपत्र देण्याचा जो हा घोटाळा झाला आहे, त्यात आतापर्यंत 4077 लोकांनी अर्ज केला। तहसीलदारांनी यापैकी फक्त 1 ते 3 अर्ज नाकारले आहे। जवळजवळ 4000 लोकांना यामुळे भारताचं नागरिकत्व मिळू शकते। हा खूप मोठा घोटाळा बाहेर आला आहे। मी 30 डिसेंबरला आलो होतो, त्यावेळी ही यादी 1106 ची होती, 1106। आता हा आकडा झाला आहे 4077। अनेक ज्यांनी अर्ज करणारे आहेत, त्यांनी शपथवर म्हणजे एफिडेव्हिटवर खोटी माहिती दिली, सरकारी यंत्रणाची फसवणूक केली। तहसीलदार एक न्यायालयीन प्रक्रिया राबवत होते, म्हणजे न्यायालयात ती फसवणूक केली, खोटं बोलले, खोटे पुरावे दिले।
अशा प्रकारचे 100 लोकांची यादी पुरावेसह हे मी अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये आज दिली आहे. उदाहरण, रेस्टिंग अधिकाऱ्यांना आम्ही पत्र पाठवून माहिती घेतली की जे रेशन कार्ड एक पुरावा म्हणून जोडलं होतं, तर उदाहरण सांगतो, रेस्टिंग अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्याच्या नावाने आदेश देण्यात आला त्याचा त्या रेशन कार्ड मध्ये नावच नाहीये. दुसरं की रेशन कार्ड इतकं घातलेलं की तो कोणाला काही वाचताच येत नाहीये. तिसरं, समजा अमीन मुसा नाव असेल तर रेशन कार्डवर अमीन पटेल नाव आहे. उदाहरण मी सांगतो. तर अशा प्रकाराने फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग केली आहे. सरकारी यंत्रणाची फसवणूक आणि सरकारमधील काही अधिकारी ही यात इन्व्हॉल्व आहे. 30 डिसेंबर पर्यंत फक्त 11 ते 6 होते, तर 31 डिसेंबर एका दिवसात 3000 ची वाढ कशी झाली? हे जे आकडे आहेत हे काल मला महसूल विभागाने दिले. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलं की मालेगाव येथे 4077 जन्म प्रमाणपत्राची प्रक्रिया संपत आली. आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती केली आहे की SITचा तपास चालू असताना इथल्या तहसीलदारला ताबडतोब रजेवर पाठवावे. खूप मोठ्या प्रमाणात हा फक्त जन्म प्रमाणपत्राने बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना गैरकायदेशीररित्या नागरिकत्व दिलं जात आहे. आता पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार नोंदवली आहे. मला विश्वास आहे की येत्या 2-4 दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल करणार, FIR दाखल होणार. इथले जे धुळ्याचे खासदार आहेत शोभा बत्साव यांनी मागच्या मालेगाव शहरामध्ये सांगितलं की मालेगाव शहराची, मालेगावची बदनामी करण्याचं कट कारस्थान भाजपकडनं केलं होतं. त्याचं काम किरीट सोमय्या आणि नितेश राणे करतात. बांगलादेशी घुसखोरांना, रोहिंग्यांना इथून हाकलून काढणं, खोटे कागदपत्र देऊन भारतीय नागरिकत्व मिळवणं आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावणे, हे वोट जिहाद समर्थकांना तर बदनामीच वाटणार ना. यात गैर थोडं आहे. वोट जिहादचा प्रचार तेच करत होते. हा वोट जिहाद भाग 2 आहे. म्हणून त्यांना बदनामी वाटत असेल त्याची मला चिंता नाही. मला भारत देशाच्या सुरक्षेवर याचा धोका निर्माण होतोय. कारण की यात 100 सर्टिफिकेट असे दिले आहेत की जे व्यक्ती अस्तित्वातच नाही आहेत. पुन्हा फार मोठं षडयंत्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे एका महिन्यात हे षडयंत्र उघडकीस आलं. मी जे आपल्याला माहिती दिली हे मला त्या अधिकृत चर्चा झाली, बातचीत झाली, माहिती अधिकाराखाली किंवा सरकारकडून उत्तरं आली, तर ते मी तुम्हाला सांगितलं की गेल्या तुमच्या समोर होतो मी 30 डिसेंबर 2024ला 11 ते 6 मला रजिस्टर दाखवलं. आता काल कलेक्टरनी सांगितलं 4001. आता जे कोण अधिकारी होते नव्हते, कोण पॉलिटिशियन होते, कोण यात बांगलादेश बॉर्डरवरचा एक एजंट काम करतोय, इथला मालेगावचा एक अतिरेकी, आता संघटनेचे संबंधित नेता यात इन्व्हॉल्व आहेत, ते सगळं आता पोलीसनी तपास करायचं आहे. तर आपल्याला माहिती असेल नाव काय आपण आता पोलीस स्टेशन मध्ये काय अर्ज दिला यांच्यातही माझा अन्य सिनियर अधिकारी पण मी आता तहसीलदार ऑफिस मध्ये होतो त्यांच्याही चर्चा झाली. प्राथमिक दृष्ट्या हा एवढा मोठा घोटाळा आहे या सगळ्यांनी मान्य केला आहे आणि त्याच्याच मुळे मी आता तक्रार दिली आहे. पुढची पावलं काय तक्रार दिली सर आपण? हे जे मी सगळं सांगितलं की यात जे काही घुसखोर आहेत त्यांनी बनावटी खोटे कागदपत्र, खोटे एफिडेव्हिट, त्या घुसखोरांना मदत करणारे काय एजंट आहेत आणि सरकारी व्यवस्थेतील तहसीलदार ऑफिस पण याला दाब द्यावं लागणार.
हे कसं काय झालं? सर आपल्या मार्फत तक्रार दाखल केली की आपल्या मार्फत कोणी प्रतिनिधी म्हणून तक्रार दाखल केली? तक्रार मी दाखल केली आहे. आता यात काय असतं की प्राथमिक सगळे पुरावे दिल्यानंतर ते चौकशी करतात. काय वेळी मग कलेक्टर ऑफिसच तक्रार दाखल करतात. आता ते पाहूया. सर हिंदी में